Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about bleeding in pregnancy. तर आपण आज पाहणार आहे की bleeding in pregnancy. ओके, प्रेग्नेन्सी मध्ये जे काय ब्लीड होतंय ते कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे का एमर्जन्सी आहे ते आपण आज पाहणार आहे. तर लेट स्टार्ट. फर्स्ट, ब्लीडिंग इन अर्ली प्रेग्नेन्सीचं इंट्रोडक्शन की ह्या प्रेझेंटेशन मध्ये आपण काय बघणार आहे तर कॉमन कन्सर्न अँड कॉजेस ऑफ ब्लीडिंग ड्युरिंग अर्ली प्रेग्नेन्सी. अर्ली प्रेग्नेन्सी मध्ये त्याचे कॉजेस काय आहेत, ओके, प्लस कन्सर्न काय, कॉमन कन्सर्न काय, वे काय, म्हणजे का ब्लीड होतं हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ओके, तर फर्स्ट बघायचं आपल्याला डिफायनिंग अर्ली प्रेग्नेन्सी. ओके, तर प्रेग्नेन्सी म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट द प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सी इज नथिंग बट द टाइम वेन अ फिटस डेव्हलप इन अ वुमन युट्रस. म्हणजे प्रेग्नेन्सी म्हणजे काय, जेव्हा फिटस जो असतो तो वुमनच्या गर्भामध्ये जेव्हा डेव्हलप होत असतो तर त्याला त्या सिच्युएशनला त्या पिरियडला आपण प्रेग्नेन्सी म्हणतोय. आणि ही 40 वीक्सची प्रेग्नेन्सी असते. ओके, एक एकदा काय होतं 9 मंथ सुद्धा क्रॉस होतोय. क्लिअर. ओके, तर वीक 1 to 13 तर 1 ते 13 आठवड्यांना काय म्हणायचं, अर्ली प्रेग्नेन्सी, ज्याला आपण फर्स्ट ट्रायमिस्टर असं सुद्धा म्हणतो. देन इम्प्लांटेशन. अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन इम्प्लांटेशन ब्लीडिंग अँड मेन्स्ट्रुअल पिरियड. ओके, तर ह्यामध्ये आपल्याला इम्प्लांटेशन म्हणजे काय, यामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय की डिफरन्स काय. इम्प्लांटेशन ब्लीडिंग म्हणजे काय की थ्रू ते प्लासेंटा असेल किंवा थ्रू युट्रस तुमचं ब्लीड होत असेल तर. ओके, आणि मेन्स्ट्रुअल पिरियड. मेन्स्ट्रुअल पिरियड हे पूर्ण वेगळी कन्सेप्ट आहे आणि इम्प्लांटेशन ब्लीडिंग ही वेगळी कन्सेप्ट आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. हार्मोन्स. बी अवेअर ऑफ द हार्मोनल चेंजेस अँड बॉडीली ऍडजस्टमेंट ऑकरिंग ड्युरिंग दिस टाइम. तुम्ही स्वतः अवेअर असलं पाहिजे हार्मोन्सच्या चेंजेस बद्दल. ओके, आणि त्यामुळे काय होते की बॉडीला ऍडजस्ट आपण करतोय. जसे हार्मोनल चेंजेस होतात तसे बॉडीमध्ये सुद्धा चेंजेस फाउंड होतात. क्लिअर. ह्या टायमिंग मध्ये कधी, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. ओके, तर आपल्याला आता पाहायचंय की कॉमन कॉजेस काय आहेत ब्लीडिंगचे. तर फर्स्ट इम्प्लांटेशन ब्लीडिंग, सेकंड हार्मोनल चेंजेस, थर्ड सर्वायकल इरिटेशन. फर्स्ट आहे इम्प्लांटेशन ब्लीडिंग. म्हणजे काय होतं की लाईट स्पॉटिंग होतं. ओके, ऍज अ एम्ब्रियो इम्प्लांट, जेव्हा एम्ब्रियो इम्प्लांट होतोय, ओके, तर तो कधी इम्प्लांट होतोय 6 ते 12 दिवसांमध्ये तो इम्प्लांट होते तर कन्सेप्शन. तर त्यावेळी काय होते, लाईटली स्पॉटिंग होते. असं डायरेक्ट ब्लीड होत नाही, तर फक्त एक लाईटली स्पॉट. ओके, व्हेन 6 to 12 days आफ्टर कन्सेप्शन. आणि हे मोस्टली 15 ते 25% प्रेग्नेन्सी मध्ये होत असतं. नेक्स्ट आहे हार्मोनल चेंजेस. Increased blood flow to the cervix can cause spotting, especially after intercourse or pelvic exam. जर समजा ब्लड फ्लो इन्क्रीज झाला, ओके, तर त्यानं काय होतं, स्पॉटिंग फॉर्म होतं. स्पेशली आफ्टर इंटरकोर्स ऑर पेल्विक एक्झाम. इंटरकोर्सच्या वेळी किंवा पेल्विक एक्झामिनेशन असतं त्याच्या वेळी सुद्धा ते स्पॉटिंग होतं. का, कारण ब्लड फ्लो इन्क्रीज झालेला असतो सर्विक्सचा. क्लिअर. देन सर्वायकल इरिटेशन. Benign cervical polyps or inflammation can also lead to bleeding. Okay, benign is nothing but cancer. Okay. Then polyps, cervical polyps. म्हणजे काय की स्मॉलर इरेग्युलर जे काय असतंय ग्रोथ, म्हणजे आता कॅन्सर म्हणजे काय, ऍबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स. ओके, ते काय होतंय सर्विक्स किंवा सर्वायकल कॅनलच्या तिथं एक छोट्या प्रकारचं स्मॉल इरेग्युलर असं तिथं मास प्रेझेंट दिसतंय, त्याला आपण पॉलिप्स म्हणतोय. तिथं इन्फ्लामेशन होतंय आणि इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होतंय, ब्लड वेसल्सना जागा सापडत नाही, त्यामुळे तिथं कॉन्स्ट्रिक्ट होतात, ते इन्फ्लाम होतात, त्यामुळे तिथं इन्फ्लामेशनची कंडिशन फॉर्म होते. A meta-analysis showed about 20% of women experience bleeding during early pregnancy. आणि आता तुम्हाला माहिती की मेटा अनालायसिस पण आहे, तर त्याच्या आधारानुसार 20% महिला तरी अशा आहेत ज्या प्रेग्नेन्सीच्या वेळी
Got it? Then, when bleeding may be concerned, means what? की हे ब्लिडिंग का होतंय हे जेव्हा आपण एखाद्याला विचारायला जातो, म्हणजे गायनिकला, एखाद्याला म्हणजे असं आपण कुणालाही विचार नाही शकत, गायनिकला विचारू शकतो, डॉक्टरांना स्पेशली, की हे ब्लिडिंग का होतं. तर त्याचे 3 कारण असू शकतात. एक तर एक्टोपिक प्रेग्नन्सी, सेकंड मिसकॅरेज अँड थर्ड इज अ मोलार प्रेग्नन्सी. इम्प्लांटेशन आउटसाइड द युटरस. ओके, एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय की इम्प्लांटेशन युटरसच्या आउटसाइडला होतं. ओके, तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात, जे 1 ते 2% प्रेग्नन्सीज मध्ये दिसून येते. ओके, आणि ह्याच्यामध्ये खूप सारे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. देन मिसकॅरेज. मिसकॅरेज जर तुमचं झालं, ओके, तर लॉस ऑफ प्रेग्नन्सी बिफोर 20 वीक. जर 20 आठवड्याच्या आधी तुमची प्रेग्नन्सी जर लॉस झाली तर काय होतंय, ब्लिडिंग होऊ शकते. ओके, आणि 80% मिसकॅरेज हे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये होते, म्हणजे किती, 1 ते 13 आठवड्यांमध्ये. ओके, देन मोलार प्रेग्नन्सी. ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ प्लॅसेंटल टिश्यू. ओके, जे काय प्लॅसेंटा आहे त्याच्यामध्ये प्लॅसेंटल टिश्यू असतात, तर त्याची ग्रोथ ॲबनॉर्मली होऊन इट जस्ट लुकिंग लाईक अ ग्रेप. ओके, तर त्याला आपण मोलार प्रेग्नन्सी असं म्हणतो, जे अप्रॉक्सिमेटली 1000 प्रेग्नन्सीज मध्ये एखाद्या दुसऱ्या केसेस मध्ये दिसून येते. क्लिअर? अंडरस्टँडिंग द एक्टोपिक प्रेग्नन्सी. किती जणांच्यात होतं ते? 1 ते 2% प्रेग्नन्सीज मध्ये होतं. त्याचे रिस्क फॅक्टर काय असतात की एक तर पहिला असेल एक्टोपिक प्रेग्नन्सी, किंवा पीआयडी, पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज, किंवा ट्युबल सर्जरी. जर तुमच्या फॅलोपियन ट्यूबची सर्जरी कोणती झाली असेल तर आपल्याला एक्टोपिक प्रेग्नन्सीला फेस करावं लागतं, किंवा आयव्हीएफ. ओके, क्लिअर? आयव्हीएफ म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे ही एक प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये फर्टिलाइज्ड एग असते विथ स्पर्म इन लॅबोरेटरी डिश, दॅट इज कॉल्ड पेट्री डिश. ओके, तर each IVF cycle takes 2 or more weeks to complete. एक IVF सायकल कंप्लीट व्हायला 2 ते 2 पेक्षा जास्त आठवडे लागतात. क्लिअर? आणि जेव्हा तुम्ही IVF का करताय, कारण you have to increase the chances of pregnancy. क्लिअर? सिम्पटम्स मध्ये काय असणार, एक तर ज्या ठिकाणी ते इम्प्लांट झालं पाहिजे तिथं झालेलं नसते, त्यामुळे काय होतंय, ॲबडॉमिनल पेन शार्प असतोय, शोल्डर पेन असतोय, आणि त्यात मध्ये वजायनल ब्लिडिंग असतं, प्लस डिझिनेस. ओके, हे सारे खूप सारे सिम्पटम्स आहेत, पण जे मेन आहेत ते मी तिथं मेन्शन केले. देन रिक्वायर्स इमिजिएट मेडिकल इंटरव्हेन्शन टू प्रिव्हेंट ट्युबल रप्चर. इफ समजा युट्रस सोडून बाहेर, समजा फॅलोपियन ट्यूब मध्ये जर तुमची प्रेग्नन्सी इम्प्लांट झाली तर फर्स्ट वीक मध्ये काय होणार नाही, पण सेकंड थर्ड वीक जसं जसं साईज वाढत जाईल त्या फिटसचा, तर काय होईल, ते जे आपलं फॅलोपियन ट्यूब आहे ते रप्चर होऊन जाईल. ओके, मग त्याचं ब्लीड सुद्धा वजायनामधून कम आउट होऊ शकतं. त्यामुळे वजायनल ब्लिडिंग इज अ वन टाइप ऑफ सिम्पटम. ओके, देन अंडरस्टँडिंग मिसकॅरेज. मिसकॅरेज सांगितले की 10 ते 20% प्रेग्नन्सी मध्ये होतं. ह्यांचे रिस्क फॅक्टर काय की मॅटर्नल एज. हल्ली कसं व्हायला लागले की शिक्षणाच्या मुळे आपण मॅरेज पुढे ढकलतोय. ओके, त्यामुळे ते पुढे ढकलण्यामुळे काय होतं, फॅमिली प्लॅनिंग सुद्धा पुढे जाते, त्यामुळं आपल्याला रिस्क असते की मिसकॅरेजची. ओके, हे फर्स्ट झालं. सेकंड आहे प्रिव्हियस, ह्याच्या आधी कधी मिसकॅरेज झालंय का, आणि झालं असेल तर यू हॅव टू चान्स. देन मेडिकल कंडिशन किंवा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज, ह्या साऱ्या रिस्क फॅक्टर आहेत. सिम्पटम मध्ये तुम्हाला हेवी ब्लीड होणार आहे, क्रॅम्प येणार आहेत. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्रेटेन, इनव्हायटेबल, इनकम्प्लीट, कम्प्लीट अँड मिस्ड कोणतंही अबॉर्शन होऊ शकतं.
ओके, मिसकॅरेज होऊ शकतं कोणत्याही टाईपचं. मेडिकल अटेन्शन. ओके, तर कधी तुम्हाला इमिजिएट मेडिकल अटेन्शन घ्यायची गरज लागेल, तर 3 कंडिशनमध्ये तुम्हाला मेडिकल अटेन्शन घ्यावंच लागेल, मीन्स मस्ट आहे ते. फर्स्ट ऑफ ऑल हेवी ब्लिडिंग, मीन्स ब्लीड होतंय तुमचं, तर कशामुळे होतंय? मोलार प्रेग्नन्सीमुळे होतंय का मिसकॅरेजमुळे होतंय का पॉलिप्समुळे होतंय, हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. सो if you have heavy bleeding, then soaking through a pad in an hour means what? की heavy bleed आहे म्हणजे काय, की तुमचं जे पॅड आहे ते विदिन अवर्स मध्ये सोक्ड होते किंवा जास्त हेवी ब्लीड व्हायला लागलं तर यू हॅव टू गो हॉस्पिटल. देन सिव्हिअर पेन. इफ समजा तुम्हाला एकदम ॲब्डोमिनल पेन आहे, एकदम सिव्हिअर आहे, कॉलिकी पेन आहे, क्रॅम्प होतंय, तरी सुद्धा तुम्हाला तिकडं जावं लागेल. डिझिनेस, खूप आळशीपणा येतो, उठू सुद्धा वाटत नाही का काय करू वाटत नाही, तरी सुद्धा तुम्हाला मेडिकल अटेन्शन घ्यावं लागेल. ऑलवेज कन्सल्ट युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर फॉर एनी ब्लिडिंग ड्युरिंग प्रेग्नन्सी. इफ स्पॉट जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला कन्सल्ट घ्यावा लागेल. क्लिअर? की टेकअवेज नेक्स्ट स्टेप्स. तर कॉमन कॉन्टॅक्ट अँड रिसोर्स. ब्लिडिंग इन अर्ली प्रेग्नन्सी इज अ कॉमन. ओके, तर प्रेग्नन्सीमध्ये अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग होणं हे कॉमन आहे, असं काय एवढा मोठा इश्यू नाही आहे तो. But don't hesitate to contact your healthcare provider with any concern and early detection improves outcome. पण तुम्ही हे कॉमन आहे म्हणून असं विसरून जाऊ नका. ओके, तर तुम्ही काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचंय आपल्या फिजिशियनशी, त्याचं सजेशन घ्यायचं की इज इट नॉर्मल ऑर नॉट. ओके, इफ इट्स नॉट नॉर्मल देन यू हॅव टू ट्रीट. Okay, why? To prevent miscarriage. Clear? Then use resource such as ACOG and your healthcare provider. Okay? कळालं? First of all, common. Second, contact. And third is a resource. आता use resource means what? की हे जे ऑनलाईन चालू आहे आपलं, आता ACOG म्हणजे अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकॉलॉजिस्ट. ओके, तर ते बेस्ट रिसोर्स आहे तुमच्यासाठी, की तुम्हाला जर नाही कळत तर तुम्ही ACOG ची हेल्प घेऊ शकता. अँड युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर किंवा तुमच्या ओळखीचा फॅमिली डॉक्टर वगैरे गायनिक कोणी असेल तर तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता. तर ह्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहे. कॉमन, कॉन्टॅक्ट अँड रिसोर्स. हे कॉमन आहे पण कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि तुम्ही रिसोर्स नाव सुद्धा विचारलं पाहिजे. क्लिअर? काय डाऊट आहे का? टॉपिक आहे ब्लिडिंग इन प्रेग्नन्सी. ह्याच्यामध्ये आपण बघितलं इंट्रो, डेफिनेशन, कॉजेस काय काय आहे, ब्लीड होतंय तर का होतंय हे तुम्ही कन्सर्न करायला पाहिजे. त्यानंतर आपण डीप बघितलं एक्टोपिक प्रेग्नन्सी, मिसकॅरेज, नंतर मेडिकल अटेन्शन कधी घ्यायचंय आपल्याला ते पाहिलं आपण, हेवी ब्लिडिंगच्या वेळी, सिव्हिअर पेनच्या वेळी, डिझिनेसच्या वेळी. देन ह्या स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, कॉमन, कॉन्टॅक्ट अँड रिसोर्स. हे कॉमन सिच्युएशन आहे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ब्लीड होणं, तरीही तुम्हाला न हेजिटेट करता कॉन्टॅक्ट करायचा आहे फिजिशियन बरोबर. प्लस जर काय डाऊट असेल, काय आढळलंच तर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला हेल्प होईल आणि प्रिव्हेंट द मिसकॅरेज. देन रिसोर्सला सुद्धा तुम्ही विचारू शकता. ACOG दॅट इज अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकॉलॉजिस्ट, किंवा तुमच्या हेल्थ केअर प्रोव्हायडरला सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके, इफ तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच. बाय. Then, when bleeding may be concerned, means what?